श्री साळुंखे कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी झटपट आणि चटपट आपण करणार आहोत थालीपीठ। गव्हाच्या पिठाचं, ज्वारीचं असे तीनच आपण पीठ ॲड करणार आहोत। हवं तर तुम्ही जास्त ॲड करू शकता आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकताय। मी थोडीशी मुठभर अशी फ्रेश मेथी घेतलेली आहे, त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, मीठ, थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, हळद, जिरे ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। चला तर मग आता मी मिक्सरला वाटणार आहे। थोडंसं मी लसूण ॲड केलेलं आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, थोडीशी मीठ आणि थोडीशी हळद आधीच मी ॲड करत आहे। आवडतं तुम्हाला याच्यामध्ये ओवा ॲड करू शकताय। थोडंसं मी जिरे पण ॲड करत आहे। ज्वारीचं पीठ, बेसन आणि गव्हाचं। आता आपण हे स्वच्छ धुवून कोथिंबीर आणि मेथी स्वच्छ धुवून कट करून किंवा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आता हे तिन्ही पीठ जे गहू आहे ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं, तुम्ही तांदळाचं, ज्वारीचं असं 3 प्रकारे आपण मिक्स करायचं आहे। बघू शकताय मी गव्हाचं आणि तांदळाचं मिक्स केलेलं आहे। ज्वारीचं पण मिक्स करू शकता आणि थोडंसं मी बेसन मिक्स करत आहे आणि ह्याला चाळून थोडंसं ह्याच्यामध्ये पण सॉल्ट आपण ॲड करणार आहोत। अशा प्रकारे मी चाळून घेत आहे। बघू शकताय पूर्ण मी चाळून घेणार आहे। मेथी स्किप केली तरी चालेल, पण कोथिंबीर फक्त ॲड करा। टिप्स अँड ट्रिक्स, ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही ॲड करायचं नाही। स्वच्छ असं आपण धुवून घेतलेले आहे। आता कट करा किंवा मिक्सरला ग्राइंड करायचे आहे। बघू शकता आता आपण हे आधी मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। अशा प्रकारे आपण आबडधोबडच आपण करायचं। बघू शकता आता आपण तिन्ही पीठ मिक्स केलेले आहेत, त्यात आपण चाळून घेऊया, एक जीव करूया आणि जे आपण वाटलं केलेलं आहे ते डायरेक्टली बिना पाण्यात आपण मळून घ्यायचं आहे। बघू शकताय आता मी सर्व चाळलेलं आहे एकत्रच असं। बघू शकताय आपण जे हे वाटण केलेलं आहे ह्याच्यामध्ये मिक्स असंच करूया। बघू शकताय अशा प्रकारे आपण याच्यामध्ये थोडंसं तिन्ही पीठ मिक्स केलेले आहेत। कोथिंबीर आणि मेथी आपण मिक्स केलेली आहे। मेथी स्किप केली तरी चालेल। आता आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकत आहोत आणि वाटण करून घेणार आहोत थोडं थोडं। अशा प्रकारे आपण पेस्ट बनवणार आहोत। बघू शकताय मिक्सरमध्ये प्रकारे ॲड केलं। थोडंसं आपण ऑइल 2 टेबलस्पून एवढं ॲड करूया। कोथिंबीर आणि मेथीची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालूया। थोडंसं पाणी घालून आपण ॲड केलेलं आहे। आता हे पूर्ण एकत्रित करायचं आहे आणि गोळा बनवून घेऊन ह्याला लाटा किंवा पाण्यावरती तुम्ही करू शकताय। बघू शकताय श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला अजिबात विसरू नका गाईज। थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच। अशा प्रकारे आपण घट्ट असा मळून घ्यायचा आहे, गोळा पूर्ण एकत्रित असं करून घ्यायचं आहे। असा डो बनला पाहिजे, बॉलसारखं आपण करणार आहोत। बघा पुढे रेसिपी, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका गाईज। अशा प्रकारे आपला डो रेडी झालेला आहे। तुम्ही लाटून घ्या किंवा थापून घ्यायचं आहे असं हातावरती। चला तर आपण गॅस ऑन करूया। थालीपीठ रेसिपी आहे, तुम्ही धपाटाही म्हणू शकता। थालीपीठ याच प्रकारे एकच आहे। तुम्हाला हवं असल्यास आणखीन तुम्ही म्हणजे पीठ ॲड करू शकता, तांदळाचं, नाचणीचं वगैरे जे हवं असेल ते। लहान मुलंही आवडीने खातील आणि मोठे माणसंही। एकदा नक्की ट्राय करा आणि श्री साळुंखे चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच। चला तर आपण पुढची रेसिपी बघूया। छोटे छोटे बॉल आपण करून घ्यायचे आहेत। गॅस ऑन झालेला आहे, पॅन आपण गरम करायसाठी ठेवलेला आहे। वाटण करताना जिरं ॲड करायचे होते, मी टाकले नाही। आता आपण टाकूया आणि मिक्स करून घेऊया। हवं असल्यास वाटणाच्या वेळेसच तुम्ही जिरे, तुम्हाला जे काय तीळ वगैरे ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी स्किप केलं तरी चालेल। थँक्यू। चला तर मग आता आपण
लाटून घेऊ किंवा थापून घेऊया. थोडंसं ऑइल घेतलेलं आहे, पाणी आणि तेलाचा हात आपण यूज करायचा आहे. टिप्स आहे. ह्या वाट्यांमध्ये आपण पाणी घेतलेलं होतं, पीठ घेतलेलं होतं, त्याचं आपण पाणी आणि एक तेल असं 2 घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण थापायला स्टार्ट करूया. तुम्ही कापड घेऊन करू शकता किंवा अशा प्रकारे केलं तरी चालेल. तर आपण कापड घेऊया म्हणजे तुम्हाला इझिली समजून जाईल. बघू शकता आपण ओला कपडा करायचा आहे. बघू शकता एक रुमाल असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे ओला, आणि गोळांनी असं छोटा छोटा आपण काढायचा आहे. बघू शकता एकीकडे पाण्याचा हात असा ह्याच्यावरती ॲड करायचा आहे आणि दुसरा तेलाचा. असं गोल आपण आकार देणार आहोत. तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार यूज करू शकताय. बघू शकताय अशा प्रकारे आपण गोळा बनवत आहोत. हळूवार आपण असं ह्याला लेअर पाण्याचं आणि तेलाचा हात आपण द्यायचा आहे आणि असं मोठं करायचं आहे. बघू शकता इकडे पॅन गरम होत आहे. इकडे आपण चला तर मग आपण पूर्ण तुम्हाला दाखवते. बघू शकताय अशा प्रकारे आपण सर्वीकडनं हे जे आहे ते आपण असं प्रेस करायचं आहे. गोल आकार द्या. अशा प्रकारे तेल थोडंसं पाणी असं मिक्स करून आपल्या हातांच्या बोटाच्या साह्यानं ह्याच्या असं पण प्रेस करायचं आहे. बघू शकताय कशा प्रकारे मी करत आहे. आणि हळूवार आपण वरती कडा ह्याच्या प्रेस करून घ्यायच्या आहे. हळूवार तेल आणि पाण्याच्या साह्याने आपण करत आहोत. खाली रुमाल असा ठेवलेला आहे बघू शकताय तुम्ही. आणि आपण खालती हे जे आपलं पाटा आहे ते ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रेस करत आहोत. तेल घ्यायचं आहे आणि पॅनवरती ॲड करायचं आहे. सगळीकडे तूप किंवा तेल किंवा बटर ॲड करा. गॅस कमी करा. आता आपण हळूवार असं उचलायचं आहे. याला दोन्ही हाताने करायचं असतं पण आता मला दाखवता येणार नाही आहे. आणि हळूवार अशा प्रकारे पोझिशनने आपण हळूवार असं थापायचं आहे. आणि बघू शकता गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे. हळूवार असं काढत आहे. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आजची रेसिपी आहे थालीपीठ. बघू शकता आणि गॅसचा फ्लेम आपण लो केलेला आहे. आता फास्ट करूया आणि सगळीकडे असं ऑइल आपण ॲड करायचं आहे. गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आणि ऑइल आणि मध्ये हाताच्या साह्याने किंवा आपण असं एक छिद्र पाडायचं आहे. त्याच्याने तेल सगळीकडे ॲड होतं आणि भाजली जाते. ह्याच्यामध्ये आपण ऑइल ॲड करायचं आहे. ह्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. हळूवार ह्याला आपण पलटून घ्यायचं आहे. आता बघू शकता खालची बाजू व्यवस्थित झालेली आहे. याचा अर्थ आजची रेसिपी थालीपीठ. तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा आणि विजिट करा. थँक्यू. आपली रेसिपी रेडी झालेली आहे. बघू शकताय. थँक्यू. बघू शकताय दुसरीही आपण तसेच केलेली आहे पण आता आपण गोल फिंगर हे करूया. आणखीन एकदा बघा थोडंसं ऑइल ॲड करणार आहोत आणि हळूवार ह्याला आपण असं घ्यायचं आहे आणि पॅनवरती ॲड करणार आहोत. अशा प्रकारे बघू शकताय आपण ऑइल ॲड केलेलं आहे. गॅसचा फ्लेम फास्ट करत आहे. बघू शकताय आपण पलटी करून घेणार आहोत. अशाच प्रकारे थालीपीठ होत असतं. तोडतं मोडतं आणि येतं. तर परफेक्ट अशी झालेली आहे. बघू शकता अशा प्रकारे मऊ लुसलुशीत असा आपला पराठा थालीपीठ झालेला आहे. बघू शकता किती सुंदर असा खमंग लागतो. प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. दहीबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता. आपल्या आवडीनुसार आपण. थँक्यू एव्हरीवन. बघू शकता अशा प्रकारे आपण टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करा. थँक्यू.